तर नारायण राणे प्रकरणामध्ये पक्षानं मला साथ दिली नाही अशी खंत प्रकाश महाजनांनी व्यक्त केली आहे। मनसेमध्ये आता दिवाळी सुरू आहे, मात्र माझ्या घरी अंधार आहे। प्रवक्त्यांना तुम्ही इतकं तुच्छ समजता का, असा सवाल प्रकाश महाजनांनी विचारलाय। तर माझी भक्ती खरी असेल तर पांडुरंग मला बोलावेल, असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलं। पक्षात आज दिवाळी आहे, पक्षामध्ये आज जल्लोष आहे आणि माझं घर मात्र अंधारात आहे। मला काय वाटलं नसेल मला सांगा ना। मी सगळं दुःख विसरलो होतो। नारायण राणेच्या प्रकरणात पक्षाने मला साथ दिली नाही, दुःख विसरलो मी। तरी मी कामाला लागलो। माझं काय चुकलं असेल, ठीक आहे, चुकलंय, तुम्ही माझा कान धरू शकता। जो काम करतो तोच चुकतो। दोन भावांनी एकत्र येऊन माझा काय फायदा होणार होता? किंवा नाही आले माझं काय नुकसान होणार होतं? मी जनभावना होती, मी जनतेत पाहतो फिरतो। त्यात मी काय वाईट असं केलं? पक्षात सुद्धा दोन मतप्रवाह होते, सगळ्यांना माफी, मलाच फाशी। कसला क्रायटेरिया आला हो? 8 प्रवक्ते 7 जणांकडे विविध पद आहेत, त्याच्यामुळे ते सगळे तिथे। मग ते फक्त माझ्यासाठीच क्रायटेरिया होता काय? 4 दिवस झाले झोपू शकलो मी। मला सुद्धा हे मीडिया समोर कुणापाशी गाणं मांडावा, कुणी ऐकणारच नाही। पक्षात असा कुठला फोरमच नाही आहे। हा मांडायचा प्रयत्न केला मी अनेक वेळा, पण नाही वरिष्ठांनी लक्ष दिलं। घरात कोणी मोठा राजकीय नेता नव्हता। काय करायला पाहिजे मी? आम्ही प्रवक्त्याला बोलावलं नाही, तुम्ही इतकं तुच्छ समजता प्रवक्त्याला? काय मला सांगायचं, पक्षच आम्हाला अशी वागणूक देत असेल तर आमच्या म्हणण्याला जग आणि समाज काय भाव देणार आहे? वैयक्तिक मतावरती मी बोलू शकत नाही काय, परंतु ते आमचे सहकारी आहेत। मी त्यांच्याशी आता बोलणार आहे। मी अजून ते मला कळलं आताच, मी त्यांच्याशी रात्री बोलणार आहे। त्यांचे डोळे पाणवलेले होते, ते अश्रू त्यांना अनावर झाले होते, सगळं म्हणून मला ते आता मी पाहिलेलं नाही ते अजून, पण आता मी त्यांच्याशी रात्री बोलते। काय डावलण्याचा विषय येतो? आणि पहिली गोष्ट मध्ये काय 2 भाऊ आहेत ते, मी काय त्याच्यात बोलू शकतो ना?